1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त आज सकाळी पोलीस मुख्यालय येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रध्वज फडकावून मानवंदना देण्यात आली। सर्व अधिकारी, कर्मचारी व उपस्थित नागरिक जागेवर उभे राहतील तर गणवेशधारी पोलीस अधिकारी हे राष्ट्रध्वजास सल्यूट करतील। आता मी सन्माननीय प्रमुख पाहुणे तथा पालकमंत्री महोदयांना विनंती करतो। या प्रसंगी पोलीस दलाच्या वतीने शिस्तबद्ध व आकर्षक असे पथसंचलन सादर करण्यात आले। या संचलनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेत देशभक्तीची भावना अधिक दृढ केली। पहिलं पथक एसआरपीएफ राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10 सोलापूरचं पथक। या पथकाचे नेतृत्व करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री अशोक मोहिते आणि सहाय्यक प्लाटून कमांडर आहेत पोलीस हवालदार 596 श्री बाळासाहेब खुणे। यावेळी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की महाराष्ट्र दिन हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा दिवस आहे। राज्याच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून काम केले पाहिजे। महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित आदरणीय स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, सन्माननीय लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, कामगार, विद्यार्थी व सर्व नागरिकांना मी सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो। 1 मे 1960 हा महाराष्ट्र राज्याचा स्थापनेचा दिन। याच दिवशी महाराष्ट्राचा मंगल कलश मिळाला आणि नव्या महाराष्ट्र राज्याची मूर्तता रोवली गेली। आजच्या मंगल दिनी मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनामध्ये बलिदान दिलेल्या 105 हुतात्म्यांना तसेच महाराष्ट्र निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात महान विभूतींना या प्रसंगी मी अभिवादन करतो। आज आपण कामगार दिनही साजरा करत असून देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्वाधिक वाटा तो कामगार बांधवांचा आहे। त्यांचे मी अभिनंदन करून त्यांनाही कामगार दिनाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो। जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 या आर्थिक वर्षात 783 कोटी निधी मंजूर होतात। या सर्व निधीमध्ये जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची कामे घेण्यात आलेली असून 100% निधी खर्च झाला आहे। तर जिल्हा वार्षिक योजना सन 2026-27 अंतर्गत सोलापूर जिल्ह्याला 842 कोटी रुपये निधी मंजूर असून सदर निधी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची कामे हाती घेण्यात येतील। जनगणना 2027 ही भारताची 16वी आणि स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना असून ही पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना आहे। सदर जनगणना ही केवळ लोकसंख्या व अनुषंगिक माहिती बाबत नसून ती एक भविष्यातील विकासाचे मापदंड ठरवण्याची प्रक्रिया आहे। आजपासून ते 15 मे 2026 पर्यंत स्वजनगणनेत सुरुवात होत आहे। तर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी स्वजनगणनेत सहभागी होऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहन मी या निमित्ताने करतो। सोलापूर वासियांचे विमान सेवा सुरू करण्याचे अनेक दिवसांचे स्वप्न साकार झाले। सध्या मुंबई, गोवा या ठिकाणी विमान सेवा सुरू झाली असून नजीकच्या काळात तिरुपती, हैदराबाद, पुणे सेवा सुरू होती। सदर विमान सेवेमुळे सोलापूरमधील उद्योग व्यवसायाला चालना मिळाली। भविष्यामध्ये सोलापूर विमानतळामध्ये लवकरच लाईट लँडिंगची सुविधा सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे। या कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी, पोलीस कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।